ॲनालिसिस करणार आहोत. तर आपण या ठिकाणी बघू शकता चार्टमध्ये की निफ्टीमध्ये कंटिन्यू या ठिकाणी डाऊन ट्रेंड हा तयार झालेला आहे आणि एक सपोर्ट घेऊन निफ्टी या ठिकाणी पुन्हा अप साईडला गेलेली आहे. 24,250चा या ठिकाणी निफ्टीने सपोर्ट घेतलेला आहे आणि अप साईडला गेलेली आहे. तर उद्या निफ्टीमध्ये 24,500 हा एक या ठिकाणी स्ट्रॉंग असा रेजिस्टन्स असणार. जर निफ्टीने 24,500च्या वरती जर क्लोजिंग दिली तर निफ्टी आपल्याला अप साईडला कंटिन्यू जाताना दिसेल आणि 24,500चा जर या ठिकाणी रेजिस्टन्स जर राहिला, निफ्टीने 24,500च्या खाली जर कंटिन्यू सस्टेन्स राहिली तर निफ्टी आपल्याला पुन्हा डाऊन साईडला जाताना दिसेल आणि डाऊन साईडला साधारणपणे एक सपोर्ट असणार आपला, तो म्हणजे 24,200 हा निफ्टीसाठी डाऊन साईडला एक सपोर्ट झोन. आणि जर निफ्टीने 24,200च्या खाली जर ब्रेक दिला तर निफ्टी आपल्याला पुन्हा 24,100 ते 24,000पर्यंत डाऊन साईडला जाताना दिसेल. तर या ठिकाणी मेक इन ब्रेक लेवल आहे ते म्हणजे 24,500. हा मेक और ब्रेक लेवल. जर निफ्टीने 24,500च्या वरती क्लोजिंग दिली तर निफ्टी अप साईडला जाताना दिसेल आणि अप साईडला आपले पहिले टार्गेट असणार ते म्हणजे 24,700 ते 24,800. ते 24,800 हे आपले अप साईडला पहिले टार्गेट. आणि 24,500च्या खाली जर निफ्टीने सस्टेन्स राहिली कंटिन्यू तर आपल्याला निफ्टी पुन्हा डाऊन साईडला जाताना दिसेल आणि डाऊन साईडला आपले पहिले टार्गेट असणार ते म्हणजे 24,250 हे निफ्टीला डाऊन साईडला पहिले टार्गेट. $24,250 हे डाऊन साईडला पहिले टार्गेट. तर बघूयात मित्रांनो उद्या निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट ही आपल्याला या ठिकाणी दिसून येऊ शकते. धन्यवाद मित्रांनो.